तर मित्रांनो, पालखी दिवशी आपल्या या मंदिराभोवती पालखीच्या 5 प्रदक्षिणा होतात। त्या पालखीमध्ये 4 पालख्या समाविष्ट असतात। एक बसवेश्वराची पालखी, या मंदिराची मेन पालखी, दुसरी बिरोबा देवाची पालखी, तिसरी हनुमानाची पालखी आणि चौथी विठ्ठल रखुमाईची पालखी। तर या पालखीचे ब्लॉग आणि पालखी वेळी देवळावर नारळ फोडून मारण्याची प्रथा पण आहे, तो व्हिडिओ या ब्लॉगमध्ये आपण पाहू। हर हर महादेव, हर हर महादेव, बम बम बोले बम बम। बोले। या चारी पालखीच्या पुढे मित्रांनो धनगरी ढोल असतो, जे वाजत गाजत सर्व 4 पालखीच्या पुढे उभे असतात। फोडणारे नारळ भाविकांना लागू नये म्हणून असे वरून शेड मारले असते। महाशिवरात्रीला देवाला अभिषेक करण्यासाठी तूप, दूध तसेच केळी असे सर्व घरातून देवळाकडे पोहोच केले जाते। पालखीची मित्रांनो 5वी प्रदक्षिणा होईपर्यंत जवळपास अंधार पडत आलेला असतो। पालखी मंदिरात आत ठेवली जाते व तिथे देखील भाविक ते दर्शन घेतात। देवाला धूप अगरबत्तीचा दाखवली जाते व नंतर सर्वजण येऊन देवाचं आशीर्वाद घेतात, देवाला नमन करतात। इकडं पण घाल, सगळं घाल। तिसरा दिवस आहे मित्रांनो सर्वांसाठी आवडता दिवस, बऱ्याच जणांसाठी उरूस। या उरुसा दिवशी नॉनव्हेजचे जेवण बऱ्याच ठिकाणी केले जाते, पण तशी प्रथा कमीच आहे गावात नॉनव्हेज करण्याची। काही ठिकाणी केली जाते। रात्रीचे रंगारंग कार्यक्रम असतो, जो तुम्ही समोर पाहत असाल। रात्रीचे पूर्ण रात्रभर असे म्युझिकचे, डान्सचे, लावणीचे कार्यक्रम चालू राहतात। अशा प्रकारे मौजे दिग्गजातली बसवेश्वराची यात्रा पार पडते। या येत्या महाशिवरात्रीला पुढच्या वर्षी तुम्ही आमच्या गावी नक्की भेट द्या, ही माझी विनंती राहील आणि माझी यात्रेचे ब्लॉग मी आज संपवतो। धन्यवाद।